व्हीएसआरवर कारवाई नाही तोपर्यंत नवे नियम कुचकामी आहेत, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे। अजित पवार यांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि अशात रोहित पवार यांनी समाज माध्यमात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। व्हीएसआर कंपनीच्या नव्या नियमांसंदर्भात रोहित पवार यांनी हे भाष्य केले। रोहित पवार नेमकं काय म्हणतात आपल्या पोस्टमध्ये बघूया। डीजीसीएने व्हीएसआर सह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली तरच नव्या निर्देशाला अर्थ आहे, अन्यथा नवे निर्देश केवळ दिखावा ठरतील। असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। व्हीएसआरवर कारवाई नाही तोपर्यंत नवीन नियम कुचकामी ठरतील, असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांच्या मृत्यूला आता 2 महिने पूर्ण झालेत आणि अशातच व्हीएसआर ज्या कंपनीचं विमान ते होतं ज्याचा अपघात झाला आणि अजित पवार यांचं निधन झालं त्या संदर्भात त्यांनी हे भाष्य केलं। अजितदादा पवार यांच्या घातपाताला आज बरोबर 2 महिने झाले, परंतु अद्याप सुद्धा डीजीसीएचा किंवा एआयबीचा अंतिम अहवाल आलेला नाहीये। अजितदादांची खरंच इन्क्वायरी सखोल पातळीवर सर्वांगीण पातळीवर सुरू आहे का? सीबीआयने अजून चौकशी सुरू केलेली नाही का? असे सगळे प्रश्न उपस्थित होतात। 2 महिने होऊन सुद्धा जर एका उपमुख्यमंत्र्यांच्या घटनेचा फाईलचा तपास अजून होत नसेल आणि अंतिम अहवाल डीजीसी अजूनपर्यंत देऊ शकत नसेल तर याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न दिसतोय। अद्यापपर्यंत सीबीआयने सुद्धा इन्क्वायरी सुरू केली नाही, हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे।